नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। TV9 विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात करूयात काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनी। उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली। दरम्यान यानंतर संजय निरुपम यांनी उघड आपली नाराजी व्यक्त करून दाखवली। तर उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणार असल्याचं अमोल कीर्तीकर यांनी म्हटलंय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। आता प्रचाराला मला इकडे येण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही आणि उमेदवार सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे। नक्कीच त्यांनी जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकली ती व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी मी सर्व शिवसैनिकांच्या बरोबरीने प्रयत्न करीन। जब तक MVA फाइनल लिस्ट नहीं करती तब तक उन सीटों पे अपना उम्मीदवार घोषित कोई नहीं कर सकता। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यभरात दौरे सुरू आहेत। धाराशिवच्या सभेत ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी घोषित केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना देखील उमेदवारी जाहीर केली आहे। अमोल कीर्तीकरांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आपला पहिला डाव टाकलाय। आता प्रचाराला मला इकडे येण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही आणि उमेदवार सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे। काय आहे ना, त्याचं खास कौतुक करतो, कारण ज्या मानसिक एका अवघडलेल्या परिस्थितीतून तो जिद्दीने उभा राहिलेला आहे। नक्कीच त्यांनी जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकली ती व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी मी सर्व शिवसैनिकांच्या बरोबरीने प्रयत्न करीन, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। तुमचे वडील माजी खासदार आहेत, विद्यमान खासदार आहेत आणि ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत, तर कशी लढत होईल इथे एकंदरीत? नाही, ते मला काही सांगता येणार नाही। ते जरी खासदार असले तरी त्यांनी एक वेगळा राजकीय निर्णय घेतलेला आहे, माझा राजकीय निर्णय वेगळा आहे, त्यामुळे माझ्या राजकीय निर्णयाच्या बरोबर मी जाईन, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो। अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची यादी जाहीर न होताच ठाकरेंनी उमेदवार कसा दिला असा सवाल काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी विचारलाय। जब तक MVA फाइनल लिस्ट नहीं करती और अधिकृत तौर पर घोषित नहीं करती तब तक उन सीटों पे अपना उम्मीदवार घोषित कोई नहीं कर सकता। दूसरी बात यह है कि जिस उम्मीदवार को लेकर के आग्रह है वो उम्मीदवार कौन है? वो उम्मीदवार यहाँ के जो खासदार रहे हैं उनके सुपुत्र हैं और वो ऑलरेडी ईडी घोटाले, ईडी की छानबीन में, ईडी की जांच में पकड़े गए हैं। और घोटाला क्या भाई? संजय निरुपम असतील किंवा कोणी असतील, मी काय कोणाचा अनादर करू इच्छित नाही, पण उद्धव ठाकरे साहेबांबद्दल बोलणं एवढं कोण मोठं आहे मला असं वाटत नाही। त्यामुळे ठीक आहे, ते काय बोलले त्याला काय फार महत्त्वाचं नाही। काल उद्धव साहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की अमोल कीर्तीकर आमचे उमेदवार असतील, आम्ही त्यांचा प्रचार करणार, आमचे तर सरचिटणीस आहेत, त्यामुळे आमची जबाबदारी आहे, त्यांना आम्ही विजयी करणार। संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप देखील केले। खिचडी घोटाळा आणि ईडी चौकशी सुरू असताना देखील उमेदवारी दिल्याचं निरुपम यांनी म्हटलंय। दरम्यान निरुपम यांनी केलेल्या आरोपांनंतर विरोधकांनी देखील महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय। और घोटाला क्या भाई? खिचड़ी घोटाला। तो गरीब मजदूरों की खिचड़ी या मुफ्त खाने में कमीशन खाने वाले व्यक्ति को आप इतना जिद करके उम्मीदवार क्यों बना रहे हैं? और इसलिए मैं आग्रह करता हूं की जो कल घोषणा की गई उस घोषणा को वापस लीजिए। महाविकास आघाडीमध्ये कुठेही एक वाक्यता नाहीये, ते दाखवतात की चांगलं वातावरण आहे, पण कुठेही वातावरण आहे, एकमेकाची कुरघोडी करत आहेत आणि एकमेकाच्या विरुद्ध ते वक्तव्य करत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी कुठल्याही परिस्थितीत टिकणार नाहीये। येणाऱ्या दिवसात तुम्हाला त्याचं चित्र स्पष्ट दिसेल। दरम्यान ज्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिली आहे त्या मतदारसंघाचे 2019च्या निकालातील आकडे काय होते त्यावर एक नजर टाकूया। 2019 मध्ये उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय निरुपम मैदानात होते। संजय निरुपम यांना 5,69,018 मतं मिळाली, तर संजय निरुपम यांना 3,09,557 मतांवर समाधान मानावं लागलं।
जवळपास 2,59,501 मतांच्या फरकानं कीर्तीकर यांचा विजय झाला होता। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि अंधेरी पूर्वचा समावेश आहे। सध्या गोरेगावमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर या आमदार आहेत। वर्सोव्यामध्ये भाजपच्या भारती लवेकर, अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे अमित साटम, जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे रवींद्र वायकर, दिंडोशीमध्ये ठाकरे गटाचे सुनील प्रभू, तर अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या आमदार आहेत। अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिल्यामुळे संजय निरुपम देखील नाराज आहे। या मतदारसंघातून निरुपम यांनी 2019 मध्ये जवळपास 3 लाख मतं घेतली होती। तसंच या मतदारसंघामध्ये जेवढी शिवसेनेची ताकद आहे तेवढीच ताकद भाजपची आहे। त्यामुळे या मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।